मंडळी नमस्कार. नमस्कार. आज आपण एका ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. या ऊसाच्या प्लॉटसाठी भारत नवा या कंपनीची जर्मन टेक्नॉलॉजी या शेतकरी दादांना आपण अविनाश सर यांच्या माध्यमातून दिली होती. तर जाणून घेऊया या शेतकरी दादांना ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर ऊस पिकामध्ये काय बदल वाटला. सर तुमचं नाव सांगा आम्हाला. माझं नाव बाळासाहेब प्रकाश पाटील आहे. राहणार मुस्ती, तालुका दक्षिण सोलापूर, तालुका सोलापूर, जिल्हा पण सोलापूर. ओके. हे तुमचा 265 व्हरायटीचा ऊस आहे. ओके. ह्याची लागणीची तारीख सर 1 नोव्हेंबर 2025. साधारण आज 8 महिने कंप्लीट झालेले आहेत. ओके. तर ह्या 8 महिन्याच्या शेड्यूल मध्ये तुम्ही ह्या ऊस पिकासाठी किती फवारण्या ह्या टेक्नॉलॉजी केल्या आणि किती आळवण्या केल्या? 2 फवारण्या केलेल्या आहे आणि 2 आळवण्या केलेल्या आहेत. म्हणजे साधारण किपॉनची एक आळवणी, अल्ट्राकेन सॉइलची गुळ दुधामध्ये काळवणी, त्याच्याबरोबर अल्ट्राकेन फॉलियर आणि कॅल्शियमची एक फवारणी गावाला घेतल्यानंतर ते उसाला लागू झालेला आहे. म्हणजे 2 फवारण्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमचं आंतरपीक गव्हाचं पण आंतरपीक होतं. म्हणजे हे साधारण 1.5 एकरामध्ये गव्हाच्या आंतरपिकाच्या हिशोबाने तुम्हाला गहू किती कट्टे निघाला? गहू 1.5 एकरला 29 पॅकेट झालेला आहे. म्हणजे ह्या ऊसामध्येच गहू 1.5 एकराचा प्लॉट होता ऊसाचा. ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 29 कट्टे निघाले. आणि त्याचबरोबर ऊसाची ग्रोथ बघता, ऊसाची फुटवे बघता तुम्हाला काय बदल वाटतं ह्या मातीमध्ये किंवा झाल्यानंतर रान भुसभुशीत होते. रान भुसभुशीत झाल्यानंतर कांडीची साईज वाढते, जाडी वाढते. एक किपॉन सोडल्यानंतर कमीत कमी 3 कांड्या तर वाढ झालेला आहे. 3 कांड्या 15-20 दिवसामध्ये वाढ. 15-20 दिवसात कांड. आता ऊसाची आपण जाडी पण बघूया. ऊसाची जाडी बघता साधारण भरपूर हे, आणि त्याच्यामध्ये कांड्याची लांबी पण भरपूर आहे. साधारण ऊस कांडी सर मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 प्रोसेस मध्ये साधारण 16-17 कांड्यापर्यंत ऊस आहे. मला काय म्हणायचं आहे, ह्या तुमच्या ह्या सर्व क्षेत्रासाठी ह्या टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त तुम्ही रासायनिक खताची काय लागवड टाकली का? ह्याच्यात एकही रासायनिक खत वापरलेलं नाही, फक्त जैविक वापरलेलं आहे. फक्त कोंबडी खत फक्त मळी आणि कोंबडी मिक्स करून लाटला माती चढवताना तेवढं घातलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हा तुम्हाला एवढा हिरवागार ऊसाचा प्लॉट दिसतोय. पानाची कॅनोपी पण चांगली आहे. साधारण 4 बोट म्हणजे 4 इंचापर्यंत पानाची कॅनोपी आहे. ह्या संपूर्ण प्लॉट साठी ह्या शेतकरी दादांनी एकही रासायनिक खताची लागवड न टाकता फक्त ही टेक्नॉलॉजी वापरून कोंबडी खत आणि मळी ह्याचं बेसळ म्हणजे बांधताना टाकलेला आहे. ह्याच्यावरती हा सर्व टोटल प्लॉट आलाय. आणि मग अशी दादा तुम्ही बोलता म्हणला तुम्ही उडीद पिकासाठी पण काहीतरी टेक्नॉलॉजी वापरली आपली. उडीद पिकासाठी जैविक वापरलेलं होतं. म्हणजे रेबुस्टर कॅल्शियम उडीद पिकासाठी वापरले. मग मला फांगो आणि जेरमी दोन्ही मिक्स करून बिया लावून काय करून वाळून ते लावलेलं पेरलेलं तेवढंच. त्याच्या मागे रासायनिक खत एक बी कसलाच नाही. आता ह्याच्यामध्ये उडीद पिकामध्ये तुम्हाला अवरेज किती पडालं? मला एकरी 15 ते 16 पॅकेट अवरेज पडलेलं आहे. अरे बापरे. म्हणजे साधारण रेग्युलर उडीद पिकामध्ये अवरेज किती निघतं? रेग्युलर तसं बघायला गेलं तर रासायनिक खत वापरल्यानंतर कमीत कमी 8 ते 9 पॅकेट एवढंच एकरी निघू शकते. आता तुमचं जे वापरलं प्रोडक्ट त्या हिशोबानं बघितलं तर 15 ते 16 पॅकेट म्हणजे एक्स्ट्रा 7 पॅकेटचा तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट झालेला आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला खर्च किती आलाय? साधारण कमीत कमी 1.5 एकर हे 1.5 एकर हिशोबानं कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये खर्च आले. म्हणजे ऊसाच्या पिकासाठी सगळा टोटल उडीद पिकासाठी ह्याच्यासाठी सगळा. जर एकंदरीत हा टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही खूप समाधान आहे. तुम्ही जे तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.